हाय फ्रेंड्स, माझं नाव प्रेरणा आहे. माझं वय 22 वर्ष झालं होतं. याच वर्षी माझं कॉलेज संपलं आणि आईबाबांनी माझं लग्न सुमित नावाच्या मुलाबरोबर लावून दिलं होतं. सुमित माझ्या कॉलेजचाच बॉयफ्रेंड होता. तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता. तरीही आमचे प्रेम झाल्यामुळे मी त्यासोबत लग्न केलं होतं. सुमित एका कंपनीचा मॅनेजर म्हणून काम पाहत होता. त्यामुळे लग्नानंतर त्याने मला एका शहरामध्ये आणलं होतं. घरापासून त्याच्या कंपनीचं अंतर खूपच भरत असल्यामुळे त्याचं जाणं येण्यात खूप वेळ जायचा. त्यामुळेच तर त्याने मला जिथे कंपनी आहे त्या शहरामध्ये तो घेऊन आला होता. आमचं कॉलेजपासूनचं प्रेम असल्यामुळे मला वाटायचं तो माझ्यावर खूप प्रेम करेल. पण घडत उलटच होतं. त्याचा हळूहळू उत्साह कमी होत चालला होता. त्यामुळे ऐन जवानीतच तो त्या बाबतीमध्ये मागे पडत होता. मी दिसायला एवढी सुंदर असतानाही त्याला त्याचं काहीही वाटत नव्हतं. त्याला अजून सुधारण्यासाठी मी चांगली संधी देत होते. त्यासाठी गोळ्या औषधं चालू केले होते. पण गोळ्या औषधं तो अजिबात घेत नव्हता. यामुळे मला वाटायचं तो दिसायला एवढा चांगला होता म्हणून मी त्यासोबत लग्न केलं आणि आता तो असा निघालाय. त्याची ही समस्या नेमकं कोणाला सांगावी हे मला कळतच नव्हतं. आईला सांगण्याअगोदर मी माझ्या मैत्रिणीला त्याविषयी सांगितले. तेव्हा तिनेही मला गोळ्या औषधाचा सल्ला दिला होता. यामुळे काही दिवस मी मी त्याला जेवणामध्ये गोळ्या औषधं देऊ लागले. पण औषधाच्या वासामुळे तो लगेच ओळखायचा आणि पुन्हा मला दुसरं जेवण बनवायला सांगायचा. त्यामुळे मला खूप कंटाळा यायचा. एकतर नवऱ्यापासून कोणतं सुख मिळत नव्हतं आणि त्यात पुन्हा दुसऱ्यांदा स्वयंपाक करावा लागायचा. माझं नवीनच लग्न झाल्यामुळे मी वारंवार सुख शोधत होते. पण निराशाच माझ्या पदरी पडत होती. यामुळे मी खूप वैतागली होती. माझा नवरा मोठ्या घरचा होता. यामुळे त्याला सोडणं मला शक्य नव्हतं. मी ठरवलं होतं निदान वर्षभर तरी आपण त्यासाठी वाट पाहू. यामुळे मी माझ्या मनातील खूप भावना दाबून टाकत जीवन जगत होती. माझ्या नवऱ्याला याविषयी मी खूपच बोलायचे. पण माझ्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. एकदा ऑफिस सुटल्यानंतर त्याने त्याचा एक गावाकडचा मित्र सोबत आणला होता. तो खेडेगावातीलच होता, पण दिसायला खूप स्ट्रॉंग होता. मला पाहून तो खूप खुश झाला होता. पण माझ्या नवऱ्यासमोर तो व्यक्त करू शकत नव्हता. त्याने चहापाणी घेतल्यावर मला जेवण बनवायला सांगितले होते. मित्र आल्यामुळे माझा नवरा मटण आणायला गेला होता. जाता जाता तो त्याच्या मित्राला म्हणाला, समीर, तू थोडा वेळ आराम कर, मी आलोच मटण घेऊन. असं सांगितल्यामुळे तो सोफ्यावर बसला होता. पण त्याची सारी नजर माझ्यावरच होती. तो माझ्याकडे वारंवार पाहत होता आणि गालातल्या गालात स्मित हास्य करत होता. त्याचं आणि माझ्या नवऱ्याचं वय सारखंच होतं. त्याचं लग्न झालं नव्हतं. थोड्या वेळाने माझा नवरा मटण घेऊन आला आणि मी त्या दोघांसाठी छानपैकी स्वयंपाक केला. मित्राला आणि माझ्या नवऱ्याला प्यायची सवय लागली होती. यामुळे त्यांनी ती बाटली सोबतच आणली होती. मटणाचा घमघमीत वास सुटल्यामुळे त्या दोघांनी चटण्यासोबत घेतली होती. पण माझ्या नवऱ्याला त्यांनी थोडी जास्तच पाजली होती. माझ्या नवऱ्याला जास्त झाल्यामुळे तो जेवणानंतर हॉलमध्येच झोपला होता. पण त्याच्या मित्राचं सारं लक्ष माझ्याकडेच होतं. लग्नानंतर माझीही इच्छा पूर्ण झाली नव्हती. यामुळे मी देखील ती संधी शोधत होते. शेवटी ती प्रत्येकाची गरज असते. ती गरज माझा नवरा पूर्ण करत नव्हता. मी सर्व आवरून बेडमध्ये झोपायला आली तेव्हा तो हळूच माझ्या मागे आला आणि त्याने बेडरूमचा दरवाजा हळूच लावला. माझा नवरा गाढ झोपला होता आणि त्याचा मित्र त्याची इच्छा पूर्ण करत होता. बराच वेळ झाला तरी तो थांबत नव्हता. त्याचं लग्न होत नव्हतं म्हणून त्याने बराच वेळ खूप दिवसापासूनची माझी ती इच्छा पूर्ण झाली होती. पण काही दिवसांनी आमच्या दोघांचं नवऱ्याला समजल्यावर त्याने त्याला कामावरून काढून टाकलं आणि गावाकडे पाठवून दिलं. खूप नाराज होऊन तो गावाकडे गेला होता. शेवटी समाधान या गोष्टीचं मानलं की निदान काही दिवस का होईना आपल्याला ते नवऱ्याच्या मित्राकडून भेटलं. त्याला मित्राचा संशय आल्यामुळे त्याने स्वतःमध्ये खूप बदल केला. मी दिलेली औषधं तो घेऊ लागला. तेव्हा त्याच्यात हळूहळू सुधारणा होत गेली आणि औषधाच्या जोरावर तो रात्रभर मला ते सुख द्यायचा. यामुळे माझी इच्छा पूर्ण व्हायची आणि मी खूप समाधानाने राहायचे.